कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडरीक हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सब साधु संतान की जय, सच्चिदानंद श्रीवाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय, सच्चिदानंद वैकुंठवासी हरिभक्त पराय गजानन बाबा महाराज की जय, अपने अपने गुरु की जय, अपने अपने माता की जय। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर् साक्षात् नमः, श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि, सद्गुरुं तन्नमामि, सद्गुरुं तन्नमामि। जयाच्या संगदे विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी सद्गुरु पादुकाला, विसरू कसा मी सद्गुरु पादुकाला, विसरू कसा मी सद्गुरु पादुकाला। देवी जितेली अवसरे, जे आवडोनी जीवी उरे, तेची मरणाची ये मेरे, भार हो लागे, आणि मरणी जयाचे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची। म्हणजे याचा थोडक्यात अर्थ काय आहे, जो अभ्यास तुम्ही जन्माला आल्यापासून ज्याची आवड निर्माण तुमच्या ठिकाणी होईल, ती आवड जर पुरवत राहिला शेवटपर्यंत, तर त्या शेवटच्या क्षणाला तुम्हाला ती आवड त्या गतीला पोचवी। मग ती आवड जर त्या गतीला पोचवत असेल, तर भगवंत म्हणते जर तू माझंच जर भजन केलं तर तू मजपर्यंत पोचशील, असं हे श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगत आहेत बरं का। आज या ठिकाणी आनंदोत्सव साजरा झाला असता बरं का। वयाच्या हिशोबाने पाहायला गेलं ना दादा, तर दादांच्या वयाप्रमाणे आनंदोत्सव साजरा झाला असता। 13 दिवस तिथं मोठा सोहळा झाला असता, परंतु नीतीच्या मनात काय देव जाणे। आम्ही अचानक गुरुची आठवण आली ना का थांबत नाही बरं का शिष्य दादा, बरोबर आहे का। गुरुची आठवण, सद्गुरू जर खरोखर सत्यगुरुची सत्यत्वाची जाण करून जो देतो, त्या गुरुची आठवण झाली तर शिष्य थांबत नाही, जाता नाही आलं तर घरात रडत बसतो बरं का। आणि अशा वेळेला शेवटचं क्षण येतं, त्यावेळेला जर एखादा साधक जरी आला तरी गुरुची पाय भरणी त्याच्या ठिकाणी भरून मोकळी होऊन जाते आणि मोकळा करून जातो तो बरं का साधक गुरु या पदाने। कुणाला? त्या जीवाला।
वास्तविक पाहायला गेलं तर दादांच्या ठिकाणी जीवपणा राहिलेला नव्हता. उदाहरण आमचं नेहमी चर्चा होते, शरद बाबाच्यामुळे मी ह्या परमार्थात लागलो, नाही तर आमचे टेकले रुजले असते बरं का. पण समागम हवा, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. प्रकाश दादा झाले, शरद बाबा झाले, पुन्हा आमचे रवींद्र म्हात्रे, या तिन्हींना ओळखता तुम्ही सगळे बरं का. हे तिन्ही यायचे आणि मी बैल बुराकी राखी बरं का, बैल घेऊन तिकडे खाडी सोडायची आणि स्टेशनला बसायचं पनवेल प्लॅटफॉर्मला. आता ही माणसं आहेत का देव आहेत का संत आहेत हे काय त्या जीवाला कळत नव्हतं. मी त्यांना म्हणायचं तुम्हाला खायला मिळत नाही म्हणून माळा घातल्या, आले का बस देवाचं, आले का बस माळ घाल, आणि चाललंय काय. पण ह्याची आवड कोणाला असेल, ज्याच्या आई वडिलांवर विश्वास आहे, ज्याचा या शास्त्रावर विश्वास आहे, ज्याच्या या संतांवर विश्वास आहे, त्यालाही आवड बरं का. आई वडील जे सांगेल तो कर, ती मुलं परमभाग्याची. जी आई वडिलांचं ऐकतात ना ती परमभाग्याची. आई वडील जर वाईट रस्त्याला जात असतील तर ते आपल्या मुलांना, आई वडील मुलांना वाईट मार्गाला जाऊ देत नाहीये. आई व्यभिचार असेल तर मुलीला सांगते असं करू नको बरं का. आईची लक्षणे सांगतोय मी. बापाने सर्व शिजवलेलं असतं. बाप म्हणतो अरे भाऊ मी सांगतो ते कर, मी माझा स्वतःचा अनुभव म्हणतो बरं का. मुलगा आता लास्ट इयरला आहे, अनुग्रही आहे. ओबी कशासाठी घेतले, जर तुम्ही माझा छंद घेतात, माझ्या ठिकाणी माझं भजन केलं तर मजपर्यंत पोचाल. आता छंद कसा लागलाय, इथेही पोरं आहेत ते बघा तिथं चालू आहे छंद. सकाळी उठला दादा ना तर तो मोबाईल हातात, पाहुणा आला तरी तिकडे लक्ष नाहीये. काय वस्तुस्थिती, छंद येतो बरं का. मग तुम्ही त्याला चांगला म्हणा नाही तर वाईट म्हणा, पण आमच्या दृष्टिकोनातून पूर्ण वाईट वाम मार्गाचा छंद येतो. कारण तुझ्या पुढील जो तुझं आयुष्य जे आहे त्या आयुष्याच्या साठी तुला काय करणं आहे तू तिथे लक्ष घालत नाही, कारण तिथं गुंतलेलंच आहे. काय पाहतो रे, तर ह्यांचे पासवर्ड असतात बरं का. हे आपल्याला काय कळत नाही, आपण ठोकतो त्याला इकडं तिकडं, पण पासवर्डमुळे आपल्याला काय माहीत पडत नाही. मग आपण बोलावं रे काय रे पाहतो, घ्या मी सांगतो, तुझा खोलतच नाहीये तो मोबाईल. मग तो सांगेल नंबर दे असं, नाही तर मग हातातून खेचेल ना ते, हे घ्या बघा काय शोधतोय. तू काय शोधतोय ह्याच्याशी घेणं देणं नाहीये. तुला लढा कसला लागला पाहिजे आणि तू करतोय काय. आज तू शेवटच्या म्हणजे लास्ट इयरला आहेस म्हटल्यानंतर याच्यावर पेपरला काही हे येतात, काय म्हणतात त्याला, कुठं कामाला लागायचं असेल आणि मुलाची बॉडी आहे, माझ्या बाबांना माहिती आहे माझ्यापेक्षा उत्कृष्ट, राजेश्वर सारखी हाईट आहे, तब्येतीला चांगला आहे. बोला एवढे तू 15वी करता करता कामालाही लागशील, इन्स्पेक्टर बनशील, इथपर्यंत तुझी तयारी पाहिजे, 12वी शिक्षण पाहिजे, बाकी काय पाहिजे. आणि तुझ्या पाठीमागे चांगला समाज आहे, राजकारणी, अजून काय पाहिजे. आमदार माझे आमदार आहे. तुझं जर शिक्षणाबरोबर तुझं कोणती जर एक मार्ग स्वीकारला तर तू तिथपर्यंत पोहोचील, इथपर्यंत आपली तयारी आहे. पण अजिबात छंद आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती वाजता झोपतो काल विचारला, रात्री 2:30 वाजले. बोला किती आनंद आणि किती फायदा झाला तरी दाखव रे बाबा. छंद असा लागावा नामाचा बरं का, भजनाचा छंद असा लागावा. ह्यासाठी हे सर्व धावपळ केलेली आहे बरं का जितू भाऊ. हे कशासाठी आहे, दादा गेले होऊन, दादा त्यांचं कार्य आटपून गेलं. आता हे जे राहिलं त्यांच्यासाठी आहे का त्यांच्यासाठी आहे, शोभ आहे कोणासाठी आहे. त्यांनी केलं त्या मार्ग धावून गेले. आधी दयानिधी संत दे त्यांनी जी पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. कमी होतं का काय त्यांना. आणि मरण हे अटळच आहे, मरण हे अटळ आहे. मग तो श्रीमंत असो, गरीब असो, साधू असो, संत असो, देव असो, जो देहाला आला त्याला देह ठेवायचाच आहे. पण देह ठेवण्याची रीत जर तुम्हाला कळाली तर तुम्ही परमभाग्याचे. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, म्हणून ओवी घेतली. मरणी दया जे आठवे तो त्याची गती पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची दुवा. शोभाबाई त्या दिवशी सांगत होती
आरसा फुटला म्हणे नाही का. तर मला राहावलं नाही. मी म्हटलं मला बाबांना भेटायचंच आहे. आणि तत्क्षणी तो शेवटचा दिवस का बाय किती तास उरलेले तेव्हा. हा 6 तासामध्ये तुमचे ते आरसा फुटल्यानंतर झालं. पण तुम्ही व्हिडिओ कॉल लावला त्यावेळेला ते तुम्हाला काय बोलवते ते बघा बाबा बोलवतायत मला. हे घडणं गरजेचं आहे. हे घडत नसेल ना जाता वेळेस तर जन्म आला गेला पाणी वाहून वाहून गेला प्रमाण आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा सो द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा सो द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. हे सांगत होते बरं का ते. सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वाढ वेळ झाला. बाबा नाही तो साक्षात परमात्मा तिथे उभा आहे आणि तो सांगतो ये वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठ श्रीरंग बोलावी. तो बाय बोलते बाबा दिसतात बाबा ते बोलवते म्हणून बाईला ते बोलते नाही का. साक्षात परमात्मा उभा राहतो या साधकाच्या अंतकाळाला. का तर अंतकाळी विटो आमासी पावला. कोणी म्हणते पावला आणि मी म्हणतो सापडला. अंतकाळी विठो आमासी सापडला. कुडी सैत झाला गुप्त तुगा. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. पुरावा आहे त्याच्यासाठी. नुसतंच बोलणं नाहीये. विश्वास बसला पाहिजे. तुम्ही बोलता त्याच्यासाठी प्रमाण. आम्ही जातो तुम्ही. सकल संतांची विनंती. संत म्हणजे काय माळ घातलेलेच का. जेवढे जीव जंतू समोर आहेत ना त्यांच्या समोर ते संतच आहेत. या कृपेने मला आता निरोप द्या हे त्यांचं सांगणं असतं. माळ घातली टिळा लाव टोपी घातली म्हणजे संत का नाही. सकल जीवाच्या ठिकाणी असलेले चैतन्य जे आहे त्याला संत ही पदवी आहे. आणि ती संत पदवी घेण्यासाठी हा परमार्थ करायचा आहे. परंतु ती संत पदवी कधी कळेल. समागम करावा लागेल. याच्यासाठी अंतकाळी विठो आमासी सापडला कुडी सैत झाला. विश्वास ठेवा अगर नका ठेवू. जन्म घेणे लागे वासनेच्या संगीतेची झाले अंगे हरिरूप. ज्या वेळेला आज आपला समाज आहे आगरी या भारत देशामध्ये जगाचं सोडून द्या. या भारत देशामध्ये संस्कृती जर पाहायला गेली तर महाराष्ट्रासारखी संस्कृती या जगात कुठंच विसर नाही बरं का. आणि योग्यतेची नाहीये. ती महाराष्ट्रात असून सुद्धा आगरी समाजाजवळ आहे. आणि आगरी समाज हा ती पूर्ण संस्कृती जपत बसलेला आहे. तुमचं लग्न असो. लग्नपूर्वी 5 दिवसाचं असायचं. भीती तांबारणी ताऊल करणं नाही का. आणि मग ती नवरीला आणायचा दिवस त्याला काय म्हणतात. आता लग्न झाले तुमची बोला. इथं प्रवचनकार नाही जाईल कीर्तनकार आपण बोलायचं. भरली वरात 5 दिवसाचं असायचं. रीत आहे त्याला बरं का. याप्रमाणे आपल्या आगरी समाजाची जी संस्कृती आहे ती फिट आणि फिटच आहे. दुःखाचे 13 दिवसच घालवावे लागतात. काही समाजामध्ये 3 दिवसात आटपतात. काही समाजामध्ये 8 दिवसात आटपतात. पण हे शास्त्राच्या विरोधात आहे. आणि तुम्हा आमच्या या समाजाचा जी काही संस्कृती आहे मग दुःखाची असो किंवा सुखाची असो त्याला शास्त्र पुरावे आहेत बरं का. लग्नाला बोलताना आता वाचण्यावर आलं मी. जन्म घेणे लागे मरताना जन्म तुम्हाला जे इच्छा होईल ती घ्यावंच लागेल. ती ओवी घेतली. जो मरणी दया जे आठवे तो त्याची गती पाहावे नाही का. मग जर मरणाची तुम्हाला जन्मच घ्यायचा आहे तर तुम्ही काय पाहता ती तशी आपल्याकडे रीत झालेली मी सांगण्यासाठी एवढं सांगतोय. पीठ झाकून ठेवताना ठेवणार का उद्या. जर त्याच्यावर कोणाचे पाय उठले ना तुमच्या घरची भांडी घासी. संतांचे पाय काय. संतांना नाव नाही रूप नाही काहीच नाहीये. निर्विकल्प माझा भगवंत. आणि तो भगवत स्वरूप झाल्यानंतर पाय उठ पण ती चॅलेंज आहे माझी. किती झाकून ठेवा
पाय उमटले तर मला कळवा फोन करून, भाऊ पाय उमटले की तुमच्या घरची साखरी करीन टाईमची आणि विनामूल्य. पण उमटतात की नाही? उमटतात ना वासनेपोटी. आणि ती वासना सांगते, बोलतो आपल्याला काय माहित नाही, म्हातारीच माणसं सांगतात, बोलतो मुंग्यांची पावलं दिसतात नाही, कधी कधी सांगतात माणसाची पावलं दिसतात. बरं का? म्हणजे माणसाला जन्म घ्यावा लागतो, पण मनुष्य योनीत मग तरीच जन्म यावे, दास विठ्ठलाचे व्हावे, नाहीतरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. कुत्री माणसं कमी आहेत का? मग कुत्र्या माणसासारखं जीवन जगायचं माणसाने. कुत्र्यासारखं जीवन जगत असेल तर तो माणूसच नाही सांगितला, तो कुत्रा आणि श्वान सुकरे म्हणजे डुकराची लक्षणं सांगितली. माझं बोलणं नाहीये, पण माझा अनुमोदन आहे. मी त्याच्यातून बाहेर पडलेलो आहे. बरं का? मी याच्यातून बाहेर पडलेलो आहे, कारण माझं जीवन कुत्र्यासारखं आणि डुकरासारखं होतं. परंतु या संतांची जेव्हा जोड झाली, पूर्वी आम्ही एकाच पंक्तीचे, आता माझीच माणसं आहेत म्हटलं तर काय. दादा पण त्याच पंक्तीत होते का पहिला? बघा, म्हणजे एका पंक्तीचीच मंडळी, पण एकाचा सत्संग झाला संतांबरोबर आणि तेवढ्याने त्या दोन मूर्तींनी एवढी ख्याती केली. आधी नव्हते कोटेच काही, त्यात शून्य होते पायी, तेथे एक धाडगच निर्माण झाली आणि तिने एवढी म्हणजे शक्ती प्रगट झाली. ती धाडगत तुमची बाजूला ठेवा, तिथे शक्ती प्रगट झाली आणि ती शक्ती प्रगट झाल्यानंतर देव घ्या कुणी, देव घ्या कुणी म्हणजे सांगायचे माळ घाला. मला तुम्हाला काय खायला मिळत नाही म्हणून माळा घातल्या. आणि ज्या वेळेला मला अनुग्रह झाला, माळ घालायला गेलो नव्हतो. आम्ही तरी प्रत्येकाला सांगत असतो आणि सांगण्याचं कर्तव्य हे आपलं बरं का आधी कर्तव्य आहे. ज्याला हा अनुग्रहाचा अनुभव आलेला आहे, संत पदालाच पोहोचलेले आहेत ते साधक. बरं का? काय कमी नाही लेखायचं. गुरु म्हणजे मोठा आणि शिष्य म्हणजे छोटा नाही, दोघं एकच आहेत. भगवंत सांगता अर्जुना, उद्धवालाही ते सांगितलं, उद्धवास तू जो प्रश्न केला हा अर्जुनाने सुद्धा केलेला आहे, त्यामुळे तू जे अर्जुनाने प्रश्न केलेले आहेत ते तू प्रश्न करतो, त्याच्यामुळे मला जास्त गोडी वाटू लागली. ज्या वेळेला तुला हा अनुग्रह केला, ये हृदयची ते हृदय घातले, त्या वेळेला तुझा मी मोकळाच करून टाकलेला आहे. पण तुला सांगू कुठं, तुला कळू कुठं? कारण तू तिथंच गुंतला तर मी भाषा कोणाशी करू, बोलू कोणाशी? म्हणून तुला पुन्हा जीवदशेवर ठेवलाय. त्याच वेळेलाच मी तुला मोकळा करून ठेवलेला आहे. पण मला कोणाशी तरी बोलावं असं वाटतं, म्हणून तुला मी या ठिकाणी या देहाला ठेवलेला, बरं का, या जीवदशेला ठेवलेला आहे. अशी वस्तुस्थिती असताना आपण वासना निवडून पाहिजे. बरं का? अंतकाळी विठो. मग आता अंतकाळ कोणता? मनुष्य देहाला येणे हे अंतकाळ आहे. शेवटची पाळी मनुष्य एक जन्म चुकली या वर्म. मग जीवन आहे तोपर्यंत साधू संत सांगतात त्याप्रमाणे करावं, अशी संतांची सांगणं आहे, देवाचं सांगणं आहे. नवे नवे आमचं सुद्धा तेच सांगणं आहे. करा रे बाप्पानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका, जेणे नाही आहे जन्म यमाची यातना, ऐशी या साधना करा काही. साधनाचे सार मंत्र बिजारी, आत्मतत्व धरी तोच एक. मग भगवंत अर्जुनाला सांगताय, तर तुला शेवटला जर मधपर्यंत पोचायचं असेल तर तुला अभ्यास करावा लागेल. या अभ्यासासाठी एक दृष्टांत माऊलींनी दिलेला आहे. आता आपण आखरी आपल्याकडे पण सर्वकडे जे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे गाया म्हशी असतात. असंच म्हैस व्यायलेली आणि म्हैस व्यायल्यानंतर दूध काढणं आणि दूध काढून त्या वासराला व्यवस्थित ठेवणं. जशी मुलं आई मुलाला कशी ठेवते तसा तो धनी त्या वासराला त्याची चांगली व्यवस्था करतो. परंतु ती व्यवस्था करता करता रोज उचलायचा. रोज एक दिवस नाही, रोज उचलायचा. आणि रोज उचलता उचलता तो मोठा झाला. ट्रॅक माहिती पडली, रीत माहिती पडली. मोठा झाल्यानंतर उचलायचा, बाजूवाला जातो उचलायला, उचलतंय कुठं. तशा पद्धतीने भगवंताचं नामस्मरण आपल्याला सततम कीर्तो यामध्ये जर करायचं असेल तर मार्ग धावून गेले आधी तया निधी संधी
तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटी. मग आता अनेक मार्ग आहेत, जपाचे आहेत, तपाचे आहेत, सगळा या शास्त्रामध्ये भागवतामध्ये त्यांचा निपात केलेला आहे. कोणत्याही मार्गाने मी सापडणार नाही, फक्त भक्तीनेच मी सापडणार. तुम्ही अनेक मार्गाने गेल्यास मी सापडणार नाही. होम हवन घाला, चंडिका यज्ञ घाला, अश्वयज्ञ घाला, मी नाही सापडणार फक्त एक भक्ती योगानेच. मग ती भक्ती कोणती सांगितली? अर्जुना किंवा उद्धवा, ते ज्ञान तुला होणं गरजेचं आहे. मग उद्धव प्रश्न करतोय, ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय हा प्रश्न आपल्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे, पण तो निर्माण होतच नाहीये. साधकाच्या ठिकाणी, इतरांच्या ठिकाणी नाही, पण साधक पण नाही त्याचा विचार करत. बरं का, आजच्या घडीला ज्या वेळेला ज्ञान म्हणजे भगवंताला उद्धव विचारतो ज्ञान म्हणजे काय, तेव्हा उद्धवाला भगवंत सांगतात, उद्धवा हे जेवढं दिसतंय ना, हे जेवढं दिसतंय ना ते तुझ्यात आहे आणि तू त्याच्यात आहेस. नवे तुझ्यामध्ये असलेले जी मायासहित गुण, या सर्वांच्या पलीकडे तुला चालवणारी जी सत्य आहे तिला ज्ञान म्हणत, त्याला उद्धव म्हणतात. ठेवले नावेशी शरीर देतो का त्यातला जो देतो, पण धरणी वाढू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता ओळख. माता पितांसारखं या जगात दुसरं दैवतच नाहीये. कारण त्या दैवतांची जर पूजा अर्चा केली नसती, सेवा केली नसती, तर तुम्हा आम्हाला भगवंत कशाला मिळायला भेटला असता का हो? भेटला नसता बरं का. हा पांडुरंग आपल्या हाती अजिबात नाही. आई वडिलांच्या सेवेमुळं फसला गेला आणि आज तागत तो 28 युग उभाच आहे. नवे युगच उभा आहे आणि तो तुमच्या समोर आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. मग यासाठी तुम्हाला कुणातरी घासावे लागेल, पाया पडावं लागेल. मग कुणाशी पाया पडायला लागेल? तर सद्गुरू वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी. आता इथं म्हणाल सद्गुरू जग सद्गुरूच करत बसलाय, परंतु सत्य वस्तूची जाणच होत नाही. जो भेटेल तो सद्गुरू, बरं का, जो भेटेल तो सद्गुरू, जय सद्गुरू. पण सद्गुरूची जाण होणं गरजेचं आहे. भक्ती म्हणजे तुमच्या ठिकाणी असलेल्या चैतन्याचा अनुभव येणं, बरं का, त्याला आत्मानुभव म्हणतात. हे नाव भक्ती. याच्या पलीकडे या जगात दुसरं कोणत्याच प्रकाराला भक्ती म्हटलं जात नाही, असं भागवतकार म्हणतंय. नवे श्रीकृष्ण भगवंत सांगतायत, हिलाच भक्ती म्हणतात. तुम्हाला अनुभव येणे, मग तो बोध होत नाही तो पण जोवर या अर्जुना हा बोधू भेटे ना म्हणा, तोवर या साधना. जे भजत होते त्यांच्यासाठी, आम्ही कुठे भजत होतो? जे भजत होते ना, नक्की देवाला का भेटतात हेही मला कळत नाही. कोण भीतीपोटी जातो बरं का, कोणी मागण्यासाठी जातो, पण याच्यासाठी देव नाहीये. देव न मागता देणार आहे. जो जे वांचील, जो जे पाहिजे त्याला मिळतंय. म्हणजे तुम्हाला देतोय तरी देवाकडनं मागत बसलाय. देव सांगते तुला जे दिलंय ना त्याच्यात मी आहे, त्याला शोध. जोपर्यंत मला शोधत नाही तोपर्यंत मी तुझ्या हाती लागणार नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की तेवी जितेने अवसरे, जे आवडोली जीवी उरे. मग आपल्या जीवाला आवड कशाची हवी? तर भगवत नामाची हवी. नामा पण ते साधन नाही जे तू करशील. सद्गुरूच्या जवळ काय आहे? नाम आहे. आणि त्या नामाने काय होतं? तर देव आपल्या घरी येतो. बरं का, काय सांगितलं? देव आपल्या घरी येतो. गुरुचरणी ठेविता भाव, आपे आप भेटे देव. म्हणून गुरुसी बजावे, रूप ध्यानाचे आणावे. आता रूप कोणतं आणाल? चल बाबा, स्वरूप आणि रूप एकच. नैनन छंदती शस्त्रांनी नैनन दती पाव कनकले दंपती मारुती शोषत. मी वाऱ्याने भगवंताचं जे स्वरूप सांगितलेलं आहे, आता ते सांगायला मागे यावं लागेल. बरं का, मी नुसता देव करतोय. देव कोणता? तर ज्याला नाव नाही, रूप नाही, रंग नाही, वर्ण नाही, असा जो देव तुमच्या आमच्या हृदयात राहतो त्या आत्मदेवाला देव म्हटलेला आहे. मूर्ती
शास्त्रही सांगते मूर्ती देव नाही, मूर्तीत देव आहे. तिला पायाखाली किती तुडवलं आणि मग आपण आणतो प्राणप्रतिष्ठा केल्या तू त्याला देवरूप येतं का? मग इथं प्राणप्रतिष्ठा व्हायला नको का? इथं सुद्धा प्राणप्रतिष्ठा व्हायला पाहिजे. जोपर्यंत इथं प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत ह्यालाही देव पण आहे, देवच, मूर्ती देवच आहे. पण तू प्राणप्रतिष्ठा होणं गरजेचं आहे. आमच्याकडे नेतात बरं का, इकडे माहीत नाही, देव उजळायला नेतात आणि पालखीला नाचतात ते दारवा पिऊन. जेजुरीला जातील, एकविरा जातील, दारवा पिऊन नाचतात येताना. मग देव उजळला का? पण नक्की देव समजून घ्यायचा आहे. आज जोपर्यंत आपला देव उजळत नाही, ही दगड पितळ काय तुम्ही म्हणाल ते देव आपल्या पोटासाठी मागतायत, शास्त्र सांगताय बरं का. हेंदेरी शेंदेरी दैवते त्याची पूजी ती भूत घेते आणि ते पोटासाठी स्वतः मागतायत, तर ते आपल्याला देतील का? जर देत असते तर नामदेव महाराज भक्तीचे स्पेशालिस्ट आहेत. आता लय मी कोणाच्या विरोधात नाही बोलत बरं का, परंतु संतांचे शब्द आहेत ते मला बोलल्याशिवाय जमणारच नाही. राम 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 करत बसल्यात, राम मूर्ती आणून रामाची जागा म्हणजे त्यांनी काय मारली ना, आम्ही वासरू मारायचा प्रयत्न केला. संतांची शिकवण नाहीये. बाकी ज्याचं काम आहे त्याने करावं, पण संतांनी या बाबतीत एक सकाळ शब्द सुद्धा बोलायचं नाही. देव सगळ्यांना प्रिय आहे, राम आम्हालाही प्रिय आहे. राम राम सर्वची म्हणती, परीन ओळखती आत्मा राम. दशरथाचा राम, त्रिकाळाचा, आनंदयुगाचा आत्मा राम. मग त्या आत्मारामाशिवाय त्या रामाची किंमत नाहीये. जर मीच नसेल तर त्याला पूजेल कोण? अरे याची किंमत शून्य करताय ना, त्या दगडाला किंमत देत आहे. पत्तर पूजण्याचे हार मिळेल तो माय पूजू पहाड. कबीरांचे शब्द आहेत. संतांना तुम्ही काय वेड्यामध्ये काढताय काय? पत्तर पूजण्याचे हार मिळे तो माय पूजू पहाड, लेकिन घर की चक्की मेरी किसके देती आटा हार. मी तिला पूजेला सांगितलं कबीरांनी. सत्य आहे ना. भक्ती स्पेशालिस्ट नामदेव महाराज, ज्यांच्या ताटात देव जेवला, ज्यांच्या कीर्तनात नाचला, ज्यांनी म्हणावं दगडाचा देव बोलेल कायचा, कमळकाळी फुटेल वाचा. मग नक्की देव आहे कसा? तो दगडाचा देव जो जेवणारा आहे ना, तो कसा जेवला? तुमच्या घरी पाहुणे येतात का? मग पाहुणे आले का देव आले? एखादा वेळेस एखादं लहान मूल पडत असेल, ऍक्सिडेंट असेल आणि फटकन त्याला वाचवलं जातं. कोणी वाचवलं, माणसाने का देवाने? नवे नवे प्रत्येकाचं उदाहरण असेल की बाबा ज्या वेळेला एखादी घटना घडायची आणि त्या वेळेला मी वाचलो, मी असा फिरला, तू असं नाही फिरला, तुला असा फिरवला, नाही तर गेला असता 12च्या भावात. सत्य आहे ना दादा? मग त्यावेळेला जो असतो त्याला देव म्हटलं जातं. मग खरा देव कोणता आहे? तर माणूस हाच देव खरा आहे. आज सुतक सुरू आहे. देवाबत्ती करता की नाही? पुन्हा मुलबाळ झाल्यावर काय म्हणतात त्याला? हा, सुयार. तेव्हा मी देवाने, मग तेव्हा देव कुठे जातं? तुका म्हणे कैसे आंधळे जन विसरून गेले. अरे घरात सुयार म्हणतात. ज्या माऊलीने, ज्या परमात्म्याने या पोटात त्याला सांभाळलं, विटाळाचा देह विटाळी जन्मला, तो शुद्ध कैसा झाला सांगा म्हणजे सांगितलं. आणि तो शुद्ध कशाने झाला? तर विटाळाचा देह विटाळी जन्मला, तो या नामे शुद्ध झाला. मग नामावरते साधन नाही जे तू सद्गुरु का देते नाम. मग त्या नामाने तुम्हाला ओळख होते आणि ती ओळख झाल्यानंतर तुम्ही देव स्वरूपाला पोचता. बरे का? ज्या वेळेला ऐसे वर्म मध्ये दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रकट होतात नाही का? आता इथं माझ्या आया बहिणीच आहेत, घरचाच आहे माझा बरोबर काही त्याची बोध होतो ना. बोध तो चेहऱ्यावर कळला जातो, शब्दाने कळला जातो. तो कसा? ज्या वेळेला माऊली वर्ग ज्या वेळेला प्रेग्नेंट असते त्यावेळेला तिच्या बदल होतो ना. मग आनंद वाढतो का दुःख? परंतु प्रसवत असताना तेव्हा रडता का हसता? मग
जडातून जन्माला येतो तेव्हा एवढी अवस्था होते आणि ज्याने ही सर्वांची निर्मिती केले तो जेव्हा इथून प्रकट होतो तेव्हा याची अवस्था कशी होईल आणि त्या अवस्थेला ही भाडकाव नावं ठेवतायत. मग आमचं म्हणणं आहे तुझ्या आईला विचारा पहिला तू झालास तेव्हा तुझी अवस्था झाली की नाही. आणि या अवस्था होत नाही या देहातून जर एखाद्या झोपडीतून माऊलीच्या हरी हत्ती घुसावा आणि त्या हत्तीची दशा काय होईल तशी या देहाची दशा होऊन बसते. नाचे काय एवढे आपुली या छंदे मनाची आनंदे आवडीने कापे तो थरारी स्वरूप देखील देती असू द्या भीतरी वाहत असे. ज्या वेळेला दादांना भेटायला कोणी आला असेल त्यावेळेला दादांचे अश्रुपात व्हायचे. मान्य करावं लागेल जे जवळ असतील ते. आजही फोन केला तर दादांचा अश्रुपात झालेला आहे. बाय झाला ना अश्रुपात का होतो. देव भेटण्याची लक्षणं आहे, देव प्रकट झाल्याची लक्षणं आहेत बरं का. ज्या वेळेला मला कळालं आम्हाला तिथे कुठं आम्ही धुळ्याला होतो आणि या पोराने माझ्या भाच्याने सांगितलं मामा बोलण्यात त्याने एवढा झटका मग मामा बघा हे काय. मग लगेच मी शेजबाबांना लगेच त्वरित फोन केला शेजबाबा काय तर म्हणे अशाला असं. बोला बाई एवढे दिवस एखादा फोन नाही कोणाची पाठ पाच मग भगवत स्वरूप झालेला महात्मा कुणाचीच वाट नाही पाहत. फक्त कुणाचा फोन येईल माझ्या देवाचा फोन येईल त्याची वाट पाहतो. नातेवाईकांची नाही वाट पाहत बरं का अजिबात नाही आणि शेवटपर्यंत नाही वाट पाहत. तो फक्त देवाचीच वाट पाहतो. एखादा साधक जरी गेला ना आमच्यासारखे जाऊ द्या नवीन साधक आला तर त्याचे अश्रुपात होतात आणि याला हे भाडकाव नावं ठेवतायत बरं का. या अवस्थेला शक्य नाही होणार. आणि महात्मा हा तर पदाला पोचतो प्रत्येक साधक बरं का. तर एक कंचिती शंका करू नका. तरले तर तिला भरवसा नाम धारकाचा ठसा बरं का. नाम धारका तळणार म्हणजे तळणार कारण ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मोक्ष पावला. बंधनी आत्मयाला बोलूच नाही. अशा अवस्थेला असताना जर ती कळत नसेल कारण परिवर्तन होत जातं. बाबांमध्ये परिवर्तन झालेलं का तर बाबा पहिल्यासारखेच होते. कर्मात परिवर्तन होत जातं करावं लागत नाही. ज्या वेळेला प्रगट होते ना या माऊलीच्या पोटात त्यावेळेला त्यांच्यात प्रगट परिवर्तन होत जातं. त्या पद्धतीने जेव्हा या नामाचा नामानुग्रह होतो त्यावेळेला या देहामध्ये परिवर्तन होत जातं. विचारात परिवर्तन होतं सगळ्या गोष्टीत हळूहळू पण सुद्धा मग मीच होईन तत्वता या दशेला पोचला जातो. दादा भेटल्यानंतर शेवटपर्यंत त्यांनी नम्रताच घेतली. आमच्यासारखा लहान गेला तरी पाया पडल्याशिवाय नाही बरं का. दादाकडे गेलो भेटायला तरी दादा तुम्ही नका ना हो नाही पाया पडल्याशिवाय नाही असतील. आणि हसतमुख चेहरा हो माऊलीचा. धक्का बसला एकदम की आज दादांना 8-15 दिवस तिथे हॉस्पिटलला एखादा कॉल शरदबाबांनी पण नाही मला सांगावा. मी शरदबाबांना ओरडलो का हो शरदबाबा एकदा पण नाही कळवलं की दादा हॉस्पिटलला आहेत म्हणून. फोनवर बोलून तो गेलो नसतो बरं का. माझ्या घरातले 3 पेशंट मी टाकलेले मी नाही घाबरलो आणि ही बिमारी म्हणून मी घाबरत पण नाही. लक्षात ठेवा मरण आहे हे मरण कोणी टाळू शकत नाही. कुणाच्या बापाच्याने टाळता येणार नाही. पण भीती हा घालून दिलेली या बाहेर खाव शासनाने. तुमच्या आमची बाहेर खातात सगळं घेऊन भाडे बिडे बरं का. घरपट्ट्याही आपली बाहेर खाऊन आपल्याला घाबरवतात. घरातून बाहेर येऊ नका हे करू नका ते करू नका. या भीतीपोटी माणूस मेला जातो लवकर. नवे तर प्रशासनाने जो वाटोळा केला कोणाची या शस्त्रक्रिया करून या शरीराला विकायचा प्रयत्न केला तरी जनता गप्प बसते. शासनाने वाटोळा केला या जीवाचा. आज सातकाने घाबरायचं नाहीये. तुम्हाला उदाहरण आहेत शास्त्राची पुराणाची बरं का. मरण कोणालाही टाळता येत नाही. कुठला पुराण लावलंय दादांच्यासाठी हा गरुड पुराण लावलंय. मग गरुड पुराणातलंच उदाहरण देतो. गरुडाच्या आईला ज्या वेळेला वेळ येते शेवटचा क्षण त्यावेळेला गरुडाच्या घरी जाते तो यमदूत आणि यमदूत गेल्यानंतर ती आई जवळ गेल्यानंतर तो हसत बसतो. कुणाची आई तर गरुडाची आई. आणि ती कुठे राहत होती विष्णू लोकात. गरुड हा विष्णूचा वाहन आहे त्यामुळे ती विष्णू लोकात राहत असल्या कारणाने गरुडाचा एक स्वभाव होता तसा प्रत्येक मुलाने तो स्वभाव तयार ठेवायचा. आता आई राहिलेली आहे. सकाळी उठल्यानंतर आईला विचारपूस आई बाप कुणाची सेवा घेत नाही हो माऊली.
श्रीमंत असो गरीब असो, आई बाप कुठल्याच मुलाची सेवा घेत नाही, तो आई बाप आहे बरं का. कधीही नाही तुम्हाला हातपाय मळायला सांगणार. मी माझा अनुभव सांगतो. ज्या वेळेला माझ्या बाबाला मी उल्हासनगरला हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि येताना दिव्याला उतरल्यानंतर, बाबा मी तुम्हाला उचलतो ना घरी नेतो, तर बाबा म्हणतात नाही नाही मी चालेल हळूहळू. आणि त्यांनी पाहिलं ब्रह्मशिक्षा मंदिरावरची माणसं कामाला होती, ती येणं जाणं असल्यामुळे त्यांनी सांगितलं त्याला हाक मार. मला कशाला मी नेतो ना, नाही. त्याला बोलून त्याने घेऊन गेले, पण माझ्या भाऊ मला त्रास दिला नाही. आई वडिलांनी कधीच सेवा नाही मुलांची घेतली आहे. आई आहे, आईला विचारणं गरजेचं आहे. सकाळी उठल्यानंतर आईची विचारपूस करा. आई बाप तुमच्याकडे काही मागत नाही, एक पैशाचंही तुमच्याकडनं लाचार होणार नाही. ते आई बाप बरं का. फक्त त्यांना विचारणं आई बाबांना की आई बाबा कशा आहात, तब्येत कशी आहे, काय हवंय का, बस. ते तुमच्याकडे कसलीच मागणी नाही करणार बरं का. फक्त विचार, आईची सतत विचार करा. बाकी तुम्ही या मूर्त्यांची पूजा नका करू. मी सांगतोय, स्पष्ट सांगतोय बरं का. मी करून करून थकलोय. माझ्या जर सेवा एवढ्यात तर कोणी केली असेल मला माहीत नाही. मी सकाळी 3:30ला उठायचो. नाना म्हणतात तुम्ही म्हणाल त्याला पुण्य, पुण्य नाही मी म्हणणार. यांना पण म्हणतो मी पुण्य नाही त्याला म्हणत. ज्या वेळेला माझं पुण्य फळायला येईल तेव्हा तुमच्यासारखे महात्मे येतात आणि घेऊन जातात. चल बरं का. 3:30ला उठायचो, बावडीमध्ये आंघोळ घालायची बरं का. ओल्या वस्त्राने महादेवाची सेवा करायची. पण नाही देव भेटला, ओरडायचो हरिओम, तोच आवाज. आता सगळं रिटर्न आला हा आवाज, मग तोच आहे मी, तोच आहे मी. हे कधी कळालं? जावे त्याच्या वंशा पाण्यात त्याला मासा झोपी घ्यायचा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आई वडिलांना सेवा फक्त विचारणं आहे. मग अशी सेवा करत असताना मला तिथून देव काय उठलेला दिसला नाही. स्वतः हार बनवायचो. वाटल्यास तुम्ही ब्रह्माचे आता अमर ओळख येत असेल ना इकडे, बिचारा अमरला चांगली सेवा मिळाली तिथं. नाही ना म्हणता 15-20 वर्षे सेवा तिथलीच मिळाली. हां, आणि आरती अशी व्हायची ठासून 1.5 तास. आरतीला अश्रुपात राहील. तेव्हा माळ माझ्या गळ्यात नव्हती, तेव्हा माळही नव्हती गळ्यात. आता इथं बसलेले म्हणतील तू प्रवचनकार आहेस, मग हे काय सांगतोय तर सांगतो. दारू प्यायचो, एक पावशेर मारून यायचो आणि घंटा वाजवायचो. सत्य सांगायला काय, टाकायला जायचं आणि गाडग्या जपायचं. हे आमच्या बापाने शिकवलं नाही, ते सांगतोय. एक पावशेर मारायची, बाजूला त्या नानाचा धंदा मारायची, मग आरतीला जावं. धुमाकूळ वाजवणारी तसंच होता, धमाल यायची. अशा रीतीने मी सांगतो. फक्त माझा मी आनंद लुटला, पण तू देव काय सांगण्याचं तात्पर्य आहे. मूर्ती देव नाही, मूर्तीत देव आहे. तसंच तुम्ही आम्ही देव नाही तर तुमच्या आमच्यात देव आहे. आणि तो देव पण प्रकट होण्यासाठी एवढा हा अट्टास आहे. खटाटोप कशासाठी आहे? एवढ्यासाठी आहे. गरुडाच्या आईचं काय झालं? दृष्टांत राहिला ना आपला, की बाबा तो आला का हसायचा. तेव्हा गरुडाची आई गरुडाला म्हणायची संध्याकाळी आपला काम संपला का घरी. मग घरी गेल्यानंतर गरुड विचारायचं आई अरे तो काळा काळसा विखरालती येतोय, हसून जातोय. पहिला दिवस गेला, दुसऱ्या दिवशी तशीच आई म्हणायला लागली. सकाळी उठला का आईला विचारायचं, संध्याकाळी गेल्यानंतर आईची विचारपूस करायची. तर म्हणे आजही आलेला. मग गरुडाची समागमाने थोडंसं विचार शुद्धी होते नाही का दादा ना. समागमाने चित्ताची शुद्धी थोडी होते, तशी शुद्धी सुरू होती. पण त्याच्या ठिकाणी अहंकार होता. तो सांगायला आपण पुढे बघूया. तर मग त्याने विचार केला की बाबा हा दुसरा तिसरा कोणी नसून तोच आहे. ह्या उक्तीप्रमाणे त्याने आईला तिसऱ्या दिवशी सांगितलं मी येतो. तिसऱ्या दिवशी घेतली आणि कुठं गिधाडांचं ठिकाण कुठं कपारी नसतं माहीत आहे ना. कपारे माहीत आहेत का नाही तुम्ही? का मुंब्रादेवीला गेलते का नाही एकविराला? मग अशा ठिकाणी कपारीमध्ये या गिधाडालाच गरुड म्हटलंय बरं का. या गरुडाने आईला कुठे नेली? त्याच्या स्वतःच्या घरी. तसा इथं किती माणूस ऑनरनी पैसे देऊन राहिला ना, तर त्याचं लक्ष कुठे गावालाच. कुठे भाऊ इथं किती कमवा, किती करोडाची रूम ठेवा, तुमचं लक्ष गावाला आहे का इथे? मग आलो कुठून, करायचं काय आणि जायचं कुठे हे शिकायचं आहे. मग त्याने नेल्यानंतर तिथं तो आईला बाजू ठेवतोय आणि फक्त पाठ फिरवतोय. पाठ फिरवल्याबरोबर समोर हसायला लागला. हसायला लागल्यानंतर गरुड म्हणतो काय झालं? बोलतो काम सोप्पा केला, कारण विष्णू लोकात आमची तयारी
तिथे येऊ शकत नाही आणि तिथून आम्ही नेऊच शकत नाही, म्हणजे टिकला असतं ती म्हातारी. पण वेळ काळ स्थळ ठरलेलं आहे. जन्म घेणं कुठेतरी, कर्म करणं कुठेतरी आणि मरणं कुठेतरी, या ठिकाणचं स्थळ वेळ ठरलेलं आहे. वेळ स्थळ तिकडे त्या ठिकाणी असल्या कारणाने मग तो सोपं काम केलं. अशीच वस्तू तिथे. मरण कुणाला किती लपून ठेवाल? परीक्षित राजाचं तू 7 दिवसात मरशील म्हणून सांगितलं नाही का हो? आम्हाला सुद्धा, तुम्हाला माहीत नाही किती दिवसात, पण मला तर 7 दिवसातच जायचं आहे. कारण 7 दिवसाच्या आत गेल्याशिवाय ठेवणारच नाही. मलाही 7 दिवसात जायचं आहे बरं का. तसा परीक्षित राजाला 7 दिवसात जाणार म्हणून सांगितल्यानंतर, 7 दिवसात जाणार म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी कडेकोट काचेचं महाल तयार केलं. त्याला मरण कशाने होतं? सर्पदंश परीक्षित राजाला. आता सर्प, काचेचा पूर्ण बंगला बनवल्यानंतर सर्प येणार कुठून? कारण हा जीव 5 लोकांच्या ठिकाणी बिघडलेला आहे आणि 5 लोकांमुळे सुधारलेला आहे. ते लोक कोणते? डोळे, कान, नाक, तोंड आणि जीभ. शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध. इथंच तो बिघडला. आवड मगाशी सांगितली. कोणाची कशी आवड? तो इथून किती राजा येऊन गेला तरी नाही का असा फसला जातो. हरणाला मारायचं झालं तर त्याला गंधाचं धून नाही का, धून तयार केलेली लागते, म्हणजे नाक. आणि स्पर्श म्हटल्यानंतर हत्तीचं उदाहरण दिलं. नकली हत्ती बसवलेला असतो, बनवलेला, आणि मध्ये खड्डा. समोरून तो हत्ती आला, त्याला पकडायचं आहे ना, त्याच्यासाठी मधून मस्त हत्ती तो धाव घेतो. धाव घेतल्यावर खड्ड्यात. अशी परिस्थिती. आपल्याकडे सर्व काही आहे, पण नाम नसल्या कारणामुळं आपला सगळा घोटाळा होऊन जातो बरं का. नामापरते साधन नाही सांगितलं, नामापरते तत्व नाही सांगितलं. जर नाम तुमच्या ठिकाणी असेल, भगवत नाम असेल, तर तुम्हाला कुठेही कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे सांगितलं बरं का. पण प्रारब्ध कर्म हे तुम्हाला भोगावेच लागतील. ते देवांना भोगावे लागले, संतांना भोगावे लागले, आपण माणसं आपल्यालाही भोगावेच लागतील. आणि ते भोगण्यासाठीच हा मनुष्य देह मिळाला आहे. परंतु स्वतःची ओळख करून घेऊन मग ते प्रारब्ध भोगायचे आहे बरं का. कारण इथं कोणीही उरला नाही. संतही आले, संतही गेले, देव आले, देवही गेले. 9वी मर गए, 10वीं मर गए, मर गए संत 88. 9वी मर गए, 10वीं मर गए संत 88 बरं का. 33 कोटी देवता मर गए, पड़ गए फाशी. काल के फाशी. काळाचा कुणालाही काळाने सोडलेलं नाही. तसं का सोडलं नाही म्हणजे हा देह काळाचा आहे आणि धन कुबेराचा आहे नाही का. जय गुरु. देह हे काळाचे, धन कुबेराचे. मग आता दादा धन कुबेराचं म्हटलं, कुबेर कोण आहे? हा यक्षाचा का राक्षाचा मुलगा? यक्षराजाचा मुलगा. कुबेर हा यक्ष राजाचा मुलगा, म्हणजे यक्ष राजा म्हणजे राक्षस. मग कुबेर म्हणजे या अहंकाराच्या ठिकाणी तुमचा जो चैतन्य आहे हा झाकलेला आहे. फक्त अहंकार नारीला तुका म्हणे, आणि अहंकार हे सोम पण धरलं तर मग तो देव झाला असं सांगितलं बरं का. आणि देव होण्यासाठी हा मनुष्य देह मिळालेला आहे. आणि तो मनुष्य देह मिळाल्याचा फायदा दादांनी घेतला. आता त्यांच्या घरात कोण कोण आहे माहीत नाही. रेखाताई भेटते आणि आता शोभाताई आहे आणि बाकी विलासदादांनी घातले का बाळ. मग आता तुम्हाला सांगतो वारसा हक्क चालवता का? वारसा आता लक्षात घ्या. किती मिनिटं राहिले? अच्छा, म्हणजे मला झाले नाही ना, मग आपलीच आहे, हरकत नाही. आता बहिणीचं सोडतच नाही तुमचा हिस्सा. पण ज्ञानी असेल तिने भावाच्या हिश्श्यावर लाथ मारावी. जर तुम्हाला नाती टिकवायची असतील तर भाऊ देईल, त्याच्यात समाधान. भाऊ दिल्याशिवाय राहणार नाही. पण हक्क चालवू नका. ज्ञानासाठी सांगतो, ज्याच्या गळ्यात माल आहे त्याच्यासाठी नका वागतो. मग जर या जागा जमिनीसाठी आम्ही हक्कासाठी भांडतो,
दादा माळकरी होते, संतांचे अवतार होते, नवे नवे संतच होते. माझ्या हृदयात ते संतच आहेत ना, राहणारच आहेत बरं का. तुम्ही जेवढे आहात नाही ते या घरामध्ये, जेवढे अनुग्रही आहेत, नामोपदेश झालेला आहे बरं का, अनुग्रह झालेला आहे, संतांचा ज्याच्यावर हात पडलेला आहे, ते सर्व माझ्यासाठी देव संत आहे. तुम्ही दादांचे अधिकारी झालेले आहात, त्यांचा वारसा हक्क चालवता आहात. आता मुलांनी काय करायचंय, आता भट आहे तुम्हाला सांगायला, भटाची ओझर भरायची आहे. हे दान करा, ते दान करा. दान करून जर मिळालं असतं मग बापाला आपल्या त्यांनी तयार करून दाखवायचं. त्याच्या एक कानपडीत घेतायची, बोला हे दान पण माझ्या बापाने सांगितलं तुला द्यायला बरं का. नाही जमेल का ते, बघा करून. मग भटाच्या म्हणण्याप्रमाणे ऐकत बसलो. आता भटांनी माझी बाजूला गेली बरं का जरा सांगता. भटांनी आता काय केलं माहिती आहे, त्याचा एकादशीला लग्न करायची नाही, श्रीमंत काढतात आणि एकादशीला त्याचा वाटोळा करतात. दान धर्म होतो का एकादशीला? आणि केलेला दान धर्म हा तुमच्या राक्षस वर्णाला पोचण्याचं झालं बरं का. मेलेले जे काही आत्मे आहेत ना, त्यांना पोचलं जातं असं सांगता येते शास्त्र. भागवत सांगताय, ज्ञानेश्वरी सांगते. एकादशीला कदापि लग्न करू नका मुलांची. तर आता तुम्हाला भट सांगेल, काय सोडाल? वर्षभर सोडावं लागते ना. आमच्याकडे गुरु होता, त्या गुरुचं पण शिष्य काय सोडायचं, तर मग कोणी सफरचंद सोडायचं, कोणी लिंबू सोडायचा, ज्याला जे आवडेल ना समोर दिसेल ते सोडायचं. रोज फळ मिळणारं सोडत नाही कदापि, म्हणजे गुरुची आठवणच नाही. तसं तुम्हाला ब्राह्मण सांगेल, तुम्ही काय सोडणार, तुम्हाला सोडायला सांगेल. पण आम्ही सांगतो संत मार्गाने, वारसा हक्काने कोणतरी माळकरी व्हायला पाहिजे. त्यांना आनंद कधी वाटेल, ज्याप्रमाणे मेल्यानंतर त्या पितरांना त्या आवडतं ते द्यायचे. पण त्यांना माळ घातलेली आवडते, तुम्ही माळ घालाल की नाही? त्यांना आनंद मिळावा पाहिजे की नाही? पितरांना आपण घालतो ना, मी आणायचो ना, सकाळी गाडीत जायचो, लवकर येऊन कोलबी बिलबी चिंबोरी बिंबोरी सगळ्या म्हणजे नाना प्रकारच्या जिदारी सगळी. आता खायला कोण, अति वस्तू नसली तर ते खाणार की नाही, अशी पण अवस्था. आता बाबांनी माळ घातल्यानंतर माझ्या बाबांनी दहीभात सुरू केलं स्वतःच. माझं त्यांच्या आईवडील खात होते, पण त्यांनी सांगितलं मी खातो तेच मिळेल. तद्वत वारसा हक्काप्रमाणे तुम्ही माळ घालायला पाहिजे. घालणार की नाही? दादा विकासाचा हा बोलतोय दादा, बघा व्यासपीठावर आहे, नाही घाला करा, नुकसान नाहीये. अहो ज्याने हे दिल्या घेतलेल्या येते, अंतकाळी ना कुणी कुणाशी पुसे बरं का. अंतकाळाला तुम्हालाच बघायचं आहे रस्ता, पाहिलं का? एवढा असताना काय दादाला नाही तुम्ही वाचू शकले, मग कोण येणार आहे तुमच्यासाठी? खायापियासाठी मैत्री आहे, खायापियासाठी सगळी चांगल मंडळी आहे. मी त्याच्यातून निघालेला आहे मावली. मी एका आमदाराच्या मुलावर करत आहे, तो कधी बिल पैशाने दारू पिलीच नाहीये. बिल पैशाने सगळा आनंद भोगला, राजेशाही ठाण भोगला. तोही कोण माहिती आहे का? सुनील भगत. काय कमी होतं शरद भाऊ, पण नाही, शेवटी अंतकाळाला कोणी येत नाही कोणासाठी, आणि ते येत आहे तो एक भगवंत. आणि तो भगवंत कसा येतो ते शोभाताईंनी सांगितलं. तुम्ही व्हिडिओ कॉल तुमच्याजवळ आहे, तो ते बोलतायत, बाबा बोलवत आहे, बाबा देव बोलवते, मग तो आपल्या ठिकाणी प्रगट होऊन बोलवायचा आहे, असा आपोआप करणार नाही. आणि तो घडवून घेण्यासाठी आपल्या घरी जर देव व्हावा घ्यावा असा वाटत असेल तर प्रमाण संतांसाठी आहे. ऐशियाचा पदर धरा, ऐशियाचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. या घरात आणलेला डुबून टाकतो आपण, या घरात आणलेला डुबत नाही. तो काही स्वरूपाचा भगवत भक्तीमध्येच लीन होतो. गेला शरीर तरी तो भगवत भक्तीमध्येच राहतो. पुरावे सांगतो नंतर पुढं. ऐशियाचा पदर धरा, जे देव येईल घरा, जेणे देव येईल घरा. ऐसा पदराचा धनी, ऐसा पदराचा धनी, साधू
तुमच्या घरातच आहे संत साधू बरं का. रेखाताईने अनुग्रह घेतलेला आहे. रेखाताई सुद्धा संत आहे, शोभाताई संत आहे. नवे नवे आमच्या बायचं नाव नाही माहिती, दादांची मंडळी या संत पदाला आहे बरं का. संतांच्या लाडक्या लेख आहे. फक्त विश्वास नामावर ठेवा. कोणी किती घाबरवण्याचा प्रयत्न केला घाबरू नका. देह पहिला तुमचा अर्पण झालेला आहे आणि तो कसा झालेला आहे तर ज्या वेळेला अनुग्रह झाला, ज्या वेळेला हे अष्टसात्विक भाव झाले, त्यावेळेला चारही देह हे त्या विश्वात समाविष्ट झाले, त्या चैतन्यात समाविष्ट झाले. हे दिसते हे सगळं भगवतमय आहे आणि तो भगवंतच आहे. ही निर्माण झाली पाहिजे, ही वृत्ती तयार झाली पाहिजे. आणि वृत्ती तयार होण्यासाठी नेहमी तुम्हाला ध्यान करावं लागेल, चिंतन करावं लागेल. बघा, चिंतने तद्रूपता. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की बाबा या सगळ्यांना कळालं, तुम्हालाही कळावं ही आमची मनोमन इच्छा आहे. कारण वारसा हक्क चालवाच लागेल. आले का कार्यक्रम? आले नाही आले? नाही आले. मग किती वेळ चालवायचं? पाय दुखतील दादांचे, दादांना मांडी म्हणून बसायची सवय नाही. तुम्ही इथं बसलं तरी हरकत नाही बरं का. आपल्या संप्रदायात आनंद संप्रदाय जो असा आहे ना, तुम्हाला जसं बसायचं ना तसं बसायचं. त्रास होईल असं कधीच बसायचं नाही. तुम्हाला चान्स दिलेली या संप्रदायाने, जेणेकरून मोकळं बसा आणि आनंद लुटा. फक्त या शरीराचा ताबा सुटला पाहिजे. इथं एक कान करून ऐकलं पाहिजे. आणि काय ऐकायचंय ते संतांनी आईबाबांनी सांगितलं तेच ऐकायचंय. आईबाबांनी तुम्हाला सांगितलं नाही का माल घाला म्हणून? विकासाला बोलले नाही तुम्हाला अरे भाऊ बघ इकडे या मार्गाला फिर? नाही, कारण मार्ग वेगळा आहे ना. राजकारणाला ते सांगणं नाही. पण अंतःकरणात भाव असतो बरं का की माझ्या मुलाला हे कधी मिळेल. आहे ना दादा? खरं आहे का खोटं आहे? कारण मला जे मिळालं हे माझ्या मुलाला कधी मिळेल ही इच्छा निर्माण झालेली असते. पण बोलणार कसा? मार्ग वेगळा आहे, राजमार्ग आहे त्यांचा आणि आमचाही राजमार्ग आहे. पण त्या राजमार्गातून दुःख आहे, कमी पडलं तर दुःख आहे. इथं कमी पडलं तरी आनंद आहे आणि जास्त झाला तरी आनंद आहे. आनंद बी नाही ना, दुःख बी नाही. अशा अवस्थेला जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची तुम्ही धनी आहात. आणि ते धन मिळण्यासाठी बरं का, ते धन मिळण्यासाठी कुठेतरी नम्रता घ्यावी लागेल. नम्र झाला होता त्याने कोणीले आनंद. कशासाठी? मरणी दयाचे आठवे तो त्याची गती पाहावे, म्हणून सदा स्मरावे मातेची. मातेची म्हणजे आईची नाही, मला बघावे. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगताय. इकडं भागवतामध्ये श्रीकृष्ण भगवंत उद्धवाला सांगतायत. आणि इथं बसून तुम्हाला आम्ही तेच सांगत आहोत. जे आम्ही केलं, आम्ही ज्याला भेटलो तीच तुम्हाला भेटवावी हीच आमची मनोमन इच्छा आहे बरं का. देव काय काळा पाण्याला गेला नाही, पण दगडात देव शोधायला गेला तर कदापि सापडणार नाही, कदापि नाही. हा थोटाडपणा आहे. भक्ती स्पेशालिस्ट नामदेव महाराजांचं म्हणणं आहे दगडाचा बोल देव बोलेल कायचा, कवनकाळी वाचा फुटेल त्याची. मग आपण म्हणून त्याच्या ताटात जेवला, कीर्तनात नाचला, अशाने बोलावं का? समजून घेण्याचा विषय आहे. शिवाजी महाराजांना तलवार दिली देवीने, खरी आहे ती, पण ती समजून घेतल्याशिवाय कळणार नाही बरं का. आमचा विषय होतो पण येरा चिकनची उरे नाही का, त्यांच्यासाठी काय बोलायची गरजच नाही. मग असं नाही असताना तुमच्या घरातच सर्व काही देवस्थान आहे, साधू संतांचं लेणं आहे, तर तुम्ही तिथं प्रयत्न करा, अभ्यास करा, त्यांच्या ठिकाणी विचारपूस करा. आणि ते विचारपूस करून तुम्ही तसे व्हा. देव तुमच्या स्मरणी सर आहे बरं का. तुम्ही देवाचं स्मरण केलं तर देव तुमचं स्मरण केल्याशिवाय राहणार नाही. आणि देव तुमचं स्मरण करेल तेव्हा तुम्हाला कोणाची चिंताच उरत नाही बरं का. याचसाठी केला होता टास. शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, गुंतलिया धावा तृष्णेची. अजिबात नाही उरत काही, फक्त उरलो उपकारापुरता. तुका म्हणे सोपे आहे सर्व उनी, शहाणा तो धनी हे तसे. म्हणून मग विलासदादा घेणार का विकासदादा घेणार? व्हायला हवं दादा बरं का. मी कोणतरी होईल का? नाही, हरकत नाही, हरकत नाही. त्यांनीच व्हायला पाहिजे तर ते होतील ना हळूहळू बरं का. कारण इथंशी दृष्टीने कृपा होते, इथं शब्दाने कृपा होते आणि स्पर्शाने कृपा होते. तिन्ही कृपा त्या ठिकाणी होणार आहे. आणि करून घ्या. कधी करताय? या 13 दिवसात देव कार्यक्रमामध्येच करून घ्या, तेव्हा कार्य सफल होईल.
नंतर करू दे नाही, कोणतरी येईल कैसा नाही या द्याचा भरोसा. सकाळी उठावं पाहावं मोबाईल खोलून, अरे रे 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 हा आत्ता होता बरा होता. आमच्या गावातला पोरगा आमचाच नातेवाईक आणि म्हात्रे, अरे बोला व्यवस्था खाली येऊन झाडू मारून द्यायचा म्युन्सिपाल्टीचा कामकाज असा तब्येतीला. आता इथं बोललो तर राग नाही येणार ना, हे शासनाची माणसं आहे. आमच्या गावातला एक पेशंट होता, कुठला हॉस्पिटल होता माहीत नाही बरं का. त्याचा मी तुम्हाला एक अनुभव सांगतो आणि वस्तुस्थिती तुम्हाला मानावी लागेल. दादा सुधाकर भगत त्यांचं नाव, गावातलं माझ्या नाव पण घेतो त्यांचं, जे होईल ते होईल. 8 दिवस झाले तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि असं रात्र दिवस झोपून किती झोपणार म्हणून रात्री त्याने उठला आणि पाहायला गेले काय पाहतात म्हणून लॅपटॉपवर पाहतात. तर लॅपटॉपवर त्यांनी गपचूप पाहिले, ते त्याच्यात मग्न ना, जे व्यवहारी आहेत ना धंदा करणारे ते त्याच्यात मग्न. आणि हा जाऊन आपला बघत बसलाय. अरे पाहतात तर सगळ्यांचे फोटो आतले सगळे आतले ते कुठली मशीन लावल्यावर ते सगळे दिसतं अवयव. हा स्कॅन सिटी स्कॅन ना, तसं ते तिथे दिसत होतं ते बोलतो सगळ्यांचे. आणि सगळ्यांचे पाहताना त्यांची फोनवर चर्चा चालू आहे. किती मेंबर आहेत बोलतो 3-4 आहेत स्पेशल, कार्ड पाठ भरलेले आहेत सगळ्या पेशंटनी, त्याच्यामध्ये 3-4 मजबूत आहेत बोलतो सगळे वस्तू आहेत. हा धंदा चालू आहे दादा. त्या वाढवाय नेमका निघाला आणि त्याला पाहिल्यानंतर दम दिला त्याने. जास्त काय बोलत तर तुला कशी डोस देणार ना माना, कुठं काय खबर केली तर. त्याने आम्ही सांगितलं पाया पडला तुझ्या आगरी असून शेवटी नाही किती शरीराला घाबरतो, मरणाला किती घाबरतो. आबा काय जीव मरणाचीच भीती वाटते, बाकी कशाची नाही भीती वाटत. आणि मग त्याने पोरांना फोन केला तात्काळ, मला इथून हलवला लगे दुसऱ्या हॉस्पिटलला. वस्तुस्थिती त्याला काय चाललंय. मग या प्रतिनिधींनी जोपर्यंत बाहेर पडत नाही ना, मग नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, यांनी एकत्र येऊन बाबूजी तेव्हा एकत्र येऊन या प्रशासनाला तोंड द्यायला हवं बरं का. अशी वस्तुस्थिती आहे. महाराज आले, आता आपलं आटपतं घेऊया. महाराज ओवी घेतलेली होती, मरणी जयाचे आठवे तो त्याची गती पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आणि जर तुम्हाला शेवटच्या क्षणाला भगवतमय व्हायचं असेल तर तुम्हाला भगवंताचं चिंतन करावं लागेल. परंतु ते भगवत चिंतन नामाशिवाय तंत्र मंत्र उपदेशी द्यायचे गुरु ऐकते घरोघरी, पण शिष्याचे सदोस्त मिळून जागती त्याची मानिती श्रीकृष्ण भगवंत सांगतायत बरं का. श्रीकृष्ण भगवंत सांगतायत की बाबा माझी मला ओळख करून देत असेल तो माझा सद्गुरू, बाकी बाहेर खाऊ गुरु. ज्ञानाची मी भाडकाव शब्द वापरत असतो प्रत्येक प्रवचनातून. यांना राग येत असेल नाही, माझ्याकडे त्यांना पुरावे आहेत बरं का. ज्ञानाची भाड घालणारे, शास्त्राची भाड घालणारे, शास्त्र समजून घेत नाही. हे माझ्या घरचं आहे का ज्ञान, हे आपल्या घरचं आहे. संतांवर विश्वास नाहीये, मग तो अनुभव यायला नको का या गोष्टीचा. अष्टसात्विक भाव व्हायला पाहिजे की नाही. जर जराचा जर पण जर जीव जर या त्यातून प्रगट होत असताना त्याचा जर अवस्था होत असेल त्या देहाची, तर या विश्वात्मकाला जर इथून प्रगट व्हायचं असेल तर या देहाची अवस्था व्हावी नाही. आणि हे खोटं आहे का. साधकी बोलाचे नव्हे शास्त्र, पण संसार जिणे हे शस्त्र. आत्मा अवतरिते मंत्र अक्षरी. हे ज्ञानेश्वरी भागवत म्हटल्यानंतर वाचण्यापुरती, डोक्यावर घेऊन नाचण्यापुरती नाहीये. ज्ञान बा तुकाराम, ज्ञान बा तुकाराम. कशाला ज्ञान बा तुकाराम. नुसत्या दिंड्या काढायला. दिंडीने तुम्हाला बाबा सांगायचे देह संता घरी बोलो. काय शब्द ते हा यांचं पाठ आहे, माझं पाठ नाही तर लफडं तेच आहे. पायी तीर्थ यात्रा घडो, देह संता घरी पडो. कसं टाकाल सांगा. ज्याला कळाला तोच टाकेल. ज्या त्या ठिकाणी अष्टसात्विक भाव झाले ना त्यातच पडला. उदाहरण द्यायचं राहिलं बाबांची स्टोरी. तुम्ही म्हणाल हे याला उदाहरण काय, तर भागवत सांगतंय ज्या ठिकाणी वस्तुस्थिती झाली ऐसे वर्म मत दावी नारायण अंतरीच्या खुणा, तर ह्या खुणा ज्या वेळेला प्रकट होतात, या खुणा प्रकट झाल्यानंतर या जीवाचं शिव स्वरूपात मिलन होतं. किंबहुना सोय जीव आत्मयाची गाय ते तर जे होय तयाना. मला सुखाबद्दल बोलायचं नाही, कारण सुख म्हटल्यानंतर तुम्ही भक्ताला सुख म्हणता. सुख म्हणजे देव, देव स्वरूप होणे हे नाव सुख बरं का.
आनंद सुख हे तुमच्या तात्पुरती लक्षणे सांगितले. जेव्हा स्वरूप होणं जिथं सुखही नाही आनंदही नाही दुःखही नाही हे नाव सुख शास्त्र सांगते बरं का. मग अशी वस्तुस्थिती जर होत नसेल तर मी तिथपर्यंत कसा पोहोचेल त्याच्यात कसा लय पावणार. मग याच्यासाठी दृष्टांत दिला भागवतकाराने की तुमची या क्रिया घडल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही आम्ही शेतकरी दादा माऊली तुम्ही शेतावर गेली की नाही माहीत नाही कारण आम्ही लहानपणापासून नांगर धरला आहे बरं का. हां 8-9 वर्षाचा असल्यापासून शेतावर नांगरणी वगैरे ती नांगऱ्या म्हणजे मीच आणि भाऊजी आमचे नंतर लग्न झाल्यानंतर मैत्री आमची कामगारांची पण लग्न झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. दोघांचा घामटा निघायचा अनाला मी आवाला पण धावपळांची फास्ट आणि नांगरावर कारण माझं म्हणजे एक फटका मारला ना मानव तिकडे बरं का एक फटका मारला ना तर बैल बरोबर सुसाट निघायचे. आणि आमचा दादा आहे तो है पप्पा मामा अरे काय पप्पा मामा काम कधी व्हायचा नाही का. अशी वस्तुस्थिती बरं का. तर उदाहरण काय द्यायचं आहे की बाबा शेवट तुमचा जो झालेला आहे ज्या क्षणी अनुभव झाला त्या क्षणी मोक्ष पावला बंधनी आत्मयाला बोलूच नाही त्याच्यासाठी दृष्टांत दिलेला आहे. आपलं झाड तोडतो ना आपण झाड तोडला ना मग तो कसलाही असो त्या झाडातून झाड निर्माण होतो का पालवी फुटते पण झाड उभा राहतो का त्याच्यातून पण मरतो ना तो शेवट. मुळासकट तोडला तर इथं मूळ बंधनच तोडलं गेलं कल्पनाच संपून टाकली. संकल्पविना माया वस्तुस्थिती आहे. कल्पनेवरच गाव घातला याच्या ठिकाणी संकल्प तयारच होत नाही तर विकल्प येईल कुठून. जिथं संकल्प तयार झाला मी हे करीन ते करीन तिथं विकल्प निर्माण तयार झाला. इथं घाव घातला तू काहीच करत नाही मी काहीच करत नाही करता करता तोच आहे ही वस्तुस्थिती तयार होते. म्हणून तो उदाहरण दिला. झाड तोडला मुळासकट तो मरता मरता त्याच्यातून कोंब निघतील पण त्याच्यातून झाड तयार होत नाही ना फळ येत नाही त्याला शेवट त्याचं मरण आहे. तसं या देहातून तो प्राण जेव्हा त्या भगवंताला अर्पण केला त्यावेळेला देहाला उरलेले प्रारब्ध कर्म ते भोगायचे आहे. वाटतं का दादा बरोबर आहे का चुकीचं आहे. कारण मी नाही प्रवचन कर कीर्तन काय काही सांगणार बसा मी बसलो फक्त अनुभव म्हणून मी नक्की बोलते. जोवर अर्जुना हा अनुभव येत नाही मनाला तोपर्यंत हां ते करतच नाही मी बरं का. ह्या गोष्टीतून तुम्हाला सांगितलं शास्त्राप्रमाणे बरोबर आहे का ते. झाडाचं उदाहरण दिलं तुमच्या ठिकाणी जर त्या अवस्था झाल्या असतील तर तुमचा शेवट तिथेच झाला. जीव हा शिवस्वरूपाला पोहोचला आत्मस्वरूपाला पोहोचला ह्याला मान्य करता का. पण त्या अवस्था व्हाव्या लागतील. जसं मी मगाशी उदाहरण सांगितलं की बाबा या झाडातून जड प्रकट होत असताना या देहाच्या आकृती बदल होत जातो रूपात बदल होत जातो. पुन्हा एक दृष्टांत मागे येऊन सांगतो आणि सेवा आठवून टाकतो. ज्या वेळेला सुरुवात सुखाची सुखानंदाची ही जे किंवा जीवन सोय याची जी काही शिक्षण सांगितली ना ज्या वेळेला मुला मुलीचे संबंध जोडले जातात साखरपुडा होतो. साखरपुडा झाल्यानंतर त्या मुलीचा चेहरा बघा आणि मुलाचा चेहरा कसा होतो टवटवीतपणा येतो का. मग इथं माळा घालून 50 वर्ष झाले तरी आमच्या चेहऱ्याला टवटवी नाही का. विकल्प यावा कारण शास्त्रावर विश्वास नाही आपल्या आईवर विश्वास नाही आपल्या बापावर विश्वास नाही ना संतांवर विश्वास. जर संतांवर आईवर विश्वास असेल तर त्याने प्रश्न करायचा आहे समोरच्याला हे तू सांगतोय हे मला करून दाखव आत्ता माझी घ्यायची तयारी आहे. आणि आम्ही या पद्धतीने झालो यांना म्हटलं तुम्ही करून देत असाल तर आमची तयारी आहे. काय आहे आम्ही काय बाहेर झोपली का की तशी बेड्यावर जेवढी वर्ष माळणं घालता आम्ही तरी कीर्तन भजन ऐकायला होतो तिथं. आमचा मुंबईचं प्रासादिक भजन मंडळ होतं. कीर्तनं दारू पिऊन जायचं पण कीर्तनाला गेल्याशिवाय राहत नव्हतो बरं का. सत्यवान भाऊ मी आम्ही प्रभाकर भगत दादा आमचे आणि सर्व वगैरे आम्ही सगळे जायचो पहिल्यापासून. पण तिथं कधी आत्मज्ञानाचा विषय आम्हाला कळालाच नाही अवस्थाच कळाली नाही झालीच नाही तर कळलं कुठून आलीच नाही ती लक्षात. कारण बाबा सांगायचे इथून सांगणारा आमच्यासारखा नाही का काही राहते त्याच्यामुळे ऐकणारे सोन्याहून पिवळे. मग मी यांना म्हटलं हे जे घडते हे मला घडेल का. तेव्हा हे म्हणतात हे घडेल ना हे आमच्यामुळे थोडं घडते शास्त्र सांगते आणि त्या शास्त्रामध्ये जर नाम आहे जसं तसं जर तुम्हाला मिळालं तर नावाने तुमच्यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. बोला नाही झालं तर ते म्हणतात आम्ही पेट्रोल आणून देतो ऐकायची तयारी. या संप्रदायाशिवाय कुठल्याच संप्रदायात तयारी नाही. पण आपल्याला तोंडावर विचारायचं बरं का ह्या गोष्टी नंतर कुसकुस करून जमणार नाही.
तुम्हाला अनुभव पाहिजे तोंडावर लगेच तयारी ठेवायची. आणि इथं महात्मे आहेत ते देणारे, शरद बाबा देतात आज बरं का, इथे तसे आपले दादा देत आहेत बरं का. तर मग मी म्हटलं तर हे नाही अनुभवाला आलं तर मला पेट्रोल टाकून होता आमच्या अंगावर आग लावा, आम्ही आत्महत्या केली म्हणून लिहून देणार इथपर्यंत त्यांनी दाखवले. मग तुला घालतो माल. अरे अनुग्रह घेतल्यामुळे अवस्था घालून माल घालायला गेलोच नव्हतो. पाहिल्याबरोबर गुरफटलो मला हे काही वेगळंच दिसतंय. मग एवढी दिवस काय झोपली का आम्ही तिथे कीर्तनाला प्रवचनाला जातो. प्रवचन तर नव्हतीच बेड्यावर, फक्त कीर्तनच व्हायची. प्रवचन व्हायचं एक महात्म्याचं हे उपासनी डॉक्टर उपासनी आहेत ना इंदिरा सर्जिकल, यांचं एक प्रवचन व्हायचं आणि त्यांची अवस्था व्हायची बरं का. प्रवचन करत असताना आश्रमात चालू असायचं दादा, पाहिलेलं आहे आपण सगळ्यांनी दादा. परंतु आत्मानुभव कळाला नाही. जसा कांद्याला कापल्यानंतर डोळ्याला पाणी येतं तसं त्याच्या कुठल्या तरी एक भावजागा व्हायचा. इथं अष्टसात्विक भावजागा व्हायला पाहिजे. त्याचा एक भावजागा व्हायचा त्या महात्म्याचा. डॉक्टर उपासनी बरं का, म्हातारा आता म्हातारा झाला. आणि या अवस्थेत जेव्हा मला नेलं, ज्या वेळेला या पंचमहाभूतांची आठवण होते, जी अर्जुनाची अवस्था झाली या नामाने, ती अवस्था तुमच्या आजही होते. हा माझा अनुभव आहे. आणि या अवस्थेत मला तिथं नेल्यानंतर डॉक्टरांनी मला काय करावं, ग्लुकोज लावला. मणिदयाची आठवे ती तिथून सुरुवात झाली बरं का. या ध्याला तो छंद लागला तेव्हापासून. आणि मग डॉक्टर उपासनी बरं का स्वतः ग्लुकोज लावली, सगळं केला. आणि प्राणायाम सुरू झाला अजपाचा. पंचमहाभूतांची आठवण होत असताना ते चैतन्य वेगळं साईट होत असतं म्हणजे बरं का. हे शरीर जागेवरच, पण त्याच्यातून जो प्राणायाम आहे तो बाजूला सरला जातो. आणि तेव्हा हे शरीर घाबरतं. आता मी देहालाच मी बोलत होतो ना आतापर्यंत, गुंतलो होतो, मुक्त झालो अर्जुनपणे, गुंतलो होतो तुझपणे नाही अर्जुनपणे, मुक्त झालं. मी म्हटलं माझा दादा मी शिवी दिली आहे त्या डॉक्टर अनुग्रह घेऊन. काही 6 महिने झाले असतील आणि या अवस्थेत मला भटकवलं. भक्ताकडे पण नेलं. भक्ताला काही जमलं नाही तर अशा भक्ताकडे नेलं. त्या भक्ताला ओळखत असतील सगळे. इथला साईंचा भगत आमच्याकडे यायचा तो. आणि तिथं मला नेला. आता शेजारी म्हटलं तर कळवळा असतो ना, म्हणून याला घेऊन जा. बापूस पण आत्ता गेले वर्षाने नेला किती काही करत यांचं काय असं व्हायला लागला. पण हरकत नाही, नेला तिथं. तो भक्तांनी तिथशी नेल्या मी पाय टाकतो तो त्या भक्ताचे काय शब्द कानावर पडावे माहीत आहे का. जो घाबरवतो तो भगत आणि जो भीतीतून बाहेर काढतो त्याला भक्त म्हणतात. बोलतो मी देवाला उलटे करतो. अरे हे शब्द ऐकलं फक्त तो फोटो देवाचे उलटेच केलेत त्यांनी. तुला मी नाही देवाला थांबत, मी चाललो इथून. हा देवाला उलटे करतो, आपल्याला उलटे करायला ठेवू का. कारण मी आपल्याला म्हणजे मी द्यायला नाही समजत होतो ना. आणि त्या अवस्थेत डॉक्टरांनी मी बोलवलं डॉक्टर कुठे आहेत. तर त्यांनी बोलवलं डॉक्टर. उपाशी डॉक्टर आले बरं का. मुखातून शिवी गेली मला. आता जात म्हटलं तर आपली माहीत आहे ना कशी आहे. हक्कन शिवी दिली. शिवी दिल्याबरोबर गप्प केले. महात्मा आहे तो बरं का. पण त्या महात्म्याला मी कोण आहे हे कळलं नाही. ते मला आता कळायला लागलं. तर ते लागेच मागे फिरले आणि गेले आणि असिस्टंटला पाठवलं दिला इंजेक्शन बरं का. हल्लीचा तो प्रकार चालू आहे इंजेक्शनचा. ते पोटात घाल इंजेक्शन. अरे ते काय बोलता फुफ्फुसावर परिणाम होतो सांगतायत. अजूनपर्यंत एक पक्का निर्णय नाही झाला या शासनाचा नक्की बिमारी काय. जर फुफ्फुसावर मारा करतोय मग पोटात इंजेक्शन का देतात हा माझा शासनाला प्रश्न आहे. माझ्या घरात इंजेक्शन दिल्यात ना, मुलाला दिल्यात, भावाला दिल्यात, वहिनीला दिल्यात. अरे डिसेंट्री झाली तरी तिला पॉझिटिव्ह दाखवून हे म्हणतात आम्हाला चेक करू द्या, ह्याला बी पॉझिटिव्ह. पोटात इंजेक्शन देण्यात काय सांगा ना मला. म्हणजे फेकमफेक चालू आहे. फक्त घाबरवायची परिस्थिती चाललेली आहे. घाबरू नका. मास्क लावाय. मासाला पैसे देतात काय भाडगाव. शासन पैसे देतो. घरात कोणला या शासनाने अन्न पाणी दिलं का. दिलं अन्न पाणी. मग शासनाचं ऐकताय काय. मग यासाठी तुम्ही आम्ही कधी निघलाय तर आमच्यासारखे जे प्रतिनिधी आहे यांनी बाहेर पडावं लागेल. यांना जनहित तयार करावं लागेल. कारण या सरकारच्या समोर जनहित नाही आहे. तसं संतांसारखे ते जनहित होतं. ते इंदिरा गांधीजवळ होतं. आत्महत्या होते. शिवाजी महाराजांजवळ होतं जनहित. नवे
महात्मा होऊन गेला ह्याच पार्टीचा, वाजपेयी बरं का, यांच्याकडे जनहित होतं, पण या महात्म्याकडे जनहित आहेच नाही. भागवतामध्ये 5व्या अध्यायात सांगितले, अशी वेळ येणार आहे की या संपूर्ण जगावर गुंडाराज होणार आहे, या जगाला इतका पिळून पिळून मारतील सांगता येणार नाही. आणि तेव्हा कलियुगाचा आपला अवतार सांगितले जातात. बरोबर आहे का? म्हणजे अजून अवताराला येतोय, अवताराला बरं का, अजून आला नाही, हे आपल्याला संपवणारच आहे. आपण संपलेलो आहोत त्याबद्दल आपल्याला काय, पण जनहित ज्याच्या ठिकाणी असतो तो आत्मज्ञानी असतो, आणि आत्मज्ञान नसेल तर कुणाच्याही ठिकाणी जनहित तयार होत नाही. असो, सांगायचं तात्पर्य काय, कुठं आलेलो आपण, झाडावर आलेलो ना, झाडाचं सांगितलं ना उदाहरण, हे मान्य करावं लागेल. आणि ते मान्य होतं का होतं तुम्हाला? त्याचप्रमाणे ज्या वेळेला तुमचे अष्टसात्विक भाव होतात त्यावेळेला तुमच्या ठिकाणचा जे काही चैतन्य आहे ते एक रूप होतं परमात्म्यात, आणि तुमच्यात काही भेद राहत नाही बरं का, ना गुरु शिष्यात भेद राहत. मग तो भेद ठेवण्यासाठी भगवंताने उद्धवाला सांगितलं, जर तुला हे समजून सांगितलं मी आता, तर तू इथून मुक्त होशील, आणि मुक्त झाला तर मी बोलू कोणाशी. म्हणून ही जीवदशा तशी संतांना ठेवलेली आहे. या संतांसाठी जीवदशा ठेवण्याचं कारण काय आहे, कारण जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. आणि सर्वांच्या ठिकाणी जे काय माझ्या स्वतःचं म्हणजे या ध्याचं असेल, चुकलं असेल ते द्यायचं, आणि चांगलं असेल ते आमचे गुरुदेव शरद बाबा, आमचे गुरुदेव गजानन दादा बरं का, असा मायाळू महात्मा शक्य नाही. मी शरद बाबांपेक्षाही मायाळू म्हणणार, मी त्याच्या तोंडावर सांगणार. ते प्रेम नाही. इथे राग तयार होतो, तिथं राग तयार झालाच नाही. जिथं तुम्हाला दिसला कधी राग? कधीच नाही. हसत मुखाने अशी संतांची ओळख आहे, आणि हेही त्याचे राग नाहीये, पण आमचं आपसात जमते ना तेव्हा बोलावं लागतं. आलं का लक्षात? मग असं जे काय निम्न ते पुरते नाही का, जे काही वेडेवाकडे शब्द गेले असतील या ध्याचे कोणी धर्म समजा, तरी पण तिथे शब्द ठेवलेले आहेत. साळूंची मंजूळ बोलत असे वाणी, शिकविता जनी म्या मी हलविल्या प्राणू आले, मी चालविल्या सूर्य चाले, जगाशी चालविता मीच येतो आहे. म्हणजे जे काही झालं हे त्यानेच करून घेतलं. मी करता कोण आहे? एक पुतळा आहे. आणि या जर ज्ञानाची आवड ज्याच्या ठिकाणी नसेल तर त्यांनी भगवान सांगितलं तर ते मेलेलं मड आहे. या नामाची आवड ज्या जीवाच्या ठिकाणी नसेल या मनुष्य देहामध्ये, तर ते मेलेलं देहच आहे सांगितलंय. तो जिवंत देह नाही माऊली सांगतात नाही बरं का. म्हणून हे जर तुम्हाला शेवटपर्यंत न्यायचं असेल चिंतन, तर मग देव आणि देवाचं चिंतन करून तुम्हाला देवरूप होता येतं हे शास्त्र सांगते. म्हणून सातची बोलायचे नव्हे शास्त्र, पै संसार देणे शास्त्र, आत्मा अवतविदे मंत्र अक्षरी आहे, आणि त्या नामाक्षराने तुमच्या ठिकाणी असलेला परमात्मा जागा होतो, आणि तो एकरूप झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी द्वैत राहत नाही, प्रेमच तयार होतं. कारण तो देव प्रेमाचा पुत्र आहे, ज्याच्या ठिकाणी प्रेमच होतं, आणि सगळ्यांना प्रेम मिळालं बरं का. आता त्या प्रेमाला अधिकार कोण होतं ते बघायचं आहे. एक तिकडनं हात झालेला आहे. मग दादा 13 वेळेस कधी होणार आहे? शेवटच्या दिवशी का आज करताय? हा उद्या 13 वेळा हरकत नाही. तिथे शांतीचा संबंध, जिथं अशांती तिथे शांती सांगितली जाते. जिथं गती खुंटली तिथं गती सांगताच येत नाही. जे आत्मस्वरूप झाले त्यांच्याबद्दल बोलायचंच काहीच नाही बरं का. ज्याचं देहावसन झालं म्हणतात काही ठिकाणी, काय शब्द होते बाबा, निर्वाण होणं हा शब्द हा संतांच्या ठिकाणी लागला जातो, इतर ठिकाणी नाही. त्यांचं निर्वाण झालं, ज्याच्यातून ते निर्माण झालेले त्याच्यातच ते समाविष्ट होणं हे नाव निर्माण. देवाकडनं आलो, देवात समाविष्ट झालो, एवढं झालं. चांगलं असेल ते तुमचंच, कारण तुम्ही आव्हान दिलं म्हणून बोलता आलं, नाही तर मग इथं मी कोणासमोर बोललो असतो. झालेली सेवा तुम्हा साधू संतांच्या चरणी अर्पण करतो, आणि येथे सेवेला पूर्णविराम देतो. पुंडरी गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्व साधू संतान की जय. पुंडरी गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली
स्वामी ज्ञानेश्वर महाराज, सचिदानंद श्रीपाद बाबा महाराज, सचिदानंद सच्चिदानंद नारायण बाबा महाराज, सच्चिदानंद रोहदास माने बाबा महाराज, सचिदानंद नाना बाबा महाराज, सचिदानंद गजानन बाबा